लोळे दीपाली अरण्येश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करते। तर आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील लेसन अभ्यासणार आहोत। 2.2 द नेम ऑफ द लेसन इज द हाऊस बिल्डर। मुलांनो, ही एक अतिशय सुंदर कथा आहे, मॉरल स्टोरी आहे। इट टेल्स अस ऑलवेज do your best. This story tells us always do your best. Let's learn the story. The House Builder. This is a story of a mason who worked for a building contractor. ही एका मेसनची स्टोरी आहे। मेसन means one who builds with mason means one who builds with stone, bricks, cement, etc. and that is called गवंडी। एका गवंड्याची स्टोरी आहे ही। The mason always strove to do his work to perfection. Strove. या अगोदर आपण जी पोएम अभ्यासली ट्राय अगेन, यामध्ये हा शब्द गेलेला आहे स्ट्रायू। स्ट्रोव इज द पास्ट टेन्स ऑफ स्ट्रायू, मीन्स स्ट्रगल हार्ड, मेड ग्रेट एफर्ट्स। See, the mason always strove to do his work to perfection. हा जो मेसन असतो, गवंडी असतो, तो नेहमीच हार्ड स्ट्रगल करत असतो। कशासाठी? ग्रेट एफर्ट्स घेत असतो। कशासाठी? टू डू हिज वर्क टू परफेक्शन। त्याच्या काम जे आहे, त्याचं काम अतिशय परफेक्ट होण्यासाठी, कामामध्ये परफेक्शन येण्यासाठी तो सातत्याने प्रयत्नशील असतो। ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाइन्ड बाय द आर्किटेक्ट. Architect means the person who plans and designs the structure of our house, the structure of the building. It is called architect. And details finalized by the engineer. बघा काय म्हटलेलं आहे, as soon as a house had been designed by the architect. आर्किटेक्टकडून त्या घराचं, बिल्डिंगचं डिझाईन तयार झालेलं असतं। अँड डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर. इंजिनियरनीही त्याच्याशी रिलेटेड डिटेल्स फायनलाइज केलेल्या असतात। द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मेसन. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुढच्या कामाची जबाबदारी जी आहे ती गवंड्यावरती सोपवितो। अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. त्याचबरोबर हे घराचं बांधकाम पूर्ण करण्याची जी जबाबदारी आहे ती गवंड्यावरती सोपविली जाते। The mason would then, without wasting any time, start his work. आणि मग हा जो गवंडी आहे तो कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता त्याच्या कामाला सुरुवात करतो। He would take great interest in his work of building. तो त्याचं जे काम आहे ते अधिक इंटरेस्टनी करत असतो। And do it with full dedication. आणि हे जे काम आहे ते तो विथ डेडिकेशन करत असतो। डेडिकेशन मीन्स कमिटेड टू टास्क और पर्पज. अतिशय निष्ठापूर्वक काम करणे। त्याचं जे काम आहे तो अतिशय इंटरेस्टनी, आवडीनेही करत असतो। अँड विथ डेडिकेटेड माइंड. डेडिकेशन कमिटेड टू टास्क. एखाद्या कामावरती पूर्णपणे निष्ठा ठेवून ते काम करणे, निष्ठापूर्वक आपलं काम पूर्ण करणे। ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. तो याचीही खात्री करून घेतो की कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं जाणारं जे मटेरियल आहे ते अतिशय बेस्ट आहे।
ऑफ हाय क्वालिटी, क्वालिटी चांगली आहे त्या मटेरियलची. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, भिंतींचं जे मेजरमेंट घ्यावं लागतं ते मेजरमेंट. देन डोरवेज, दरवाजे, आर्चेस, कमानी वे परफेक्ट, या सर्व गोष्टी अतिशय परफेक्ट आहेत याची तो खात्री करून घेतो. अँड ही गेव अँड एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ट. हे सर्वांची खात्री करून तो अतिशय सुंदर, एक परिपूर्ण, खूप एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश म्हणजे खूपच सुंदर असलेलं असं बिल्डिंग तो तयार करत असतो. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ दिस कन्स्ट्रक्शन. आणि मग या घराचे जे मालक असतात ते मालक, त्यांना जेवढं समाधान मिळणार असतं ते घर पाहून, त्याच्याही पेक्षा जास्त समाधान त्यांना ते घर पाहून मिळत असतं. कारण ते अतिशय खूपच रेखीव, सुबक, मजबूत असं घर तयार केलेलं असतं, तयार झालेलं असतं. बिकॉज ऑफ द झील. आणि हे सर्व कशामुळे होतं? बिकॉज ऑफ द झील. झील मीन्स ग्रेट एन्थुझियाझम अँड एनर्जी. अतिशय उत्साह, डिलिजन्स मीन्स कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट्स, डिलिजन्स. उत्साह असतो कामामध्ये, त्याचबरोबर सतत केलेले प्रयत्न असतात. लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स, विश्वास, प्रामाणिकपणा अँड पर्सिस्टन्स. पर्सिस्टन्स हाही शब्द आपण बघितला होता, पर्सिव्हरन्स त्याच पोयमध्ये, ट्राय अगेनमध्ये. पर्सिस्टन्स पर्सिस्टन्स मीन्स कंटिन्युअस एफर्ट्स. दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क. हे सर्व कशामुळे शक्य झालेलं असतं? तर त्या गवंड्याने जे काम केलेलं आहे ते अतिशय उत्साहाने, सातत्यपूर्ण प्रयत्न असतात त्याचे, त्याचबरोबर पुन्हा ते काम खूप सुंदर व्हावं यासाठी घेतलेले एफर्ट्स असतात. दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क. आणि या सर्व गोष्टी त्याच्या कामामध्ये दिसून येत असतात. द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड. आणि त्याची ही काम करण्याची जी शैली आहे, कौशल्य आहे, त्यामुळे हा जो गवंडी होता त्याला खूपच मागणी असायची सर्वांकडून की तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये काम करा. खूप डिमांड होती त्यांना. अँड फेच्ड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळे तो ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करायचा घरं बांधण्याचा, त्या कॉन्ट्रॅक्टरला भरपूर बिझनेस मिळायचा की या कॉन्ट्रॅक्टरची घरं घेतल्यानंतर ती अतिशय सुंदर असतात आणि याच्याकडून आपण घर घ्यायला पाहिजे, असं त्या कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस खूप छान व्हायचा. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर. आणि त्यामुळेच हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, रिकम्पेन्स्ड द मेसन. रिकम्पेन्स्ड मीन्स मनी गिवन फॉर वर्क डन. जे काम केलेलं आहे त्या कामाचा मोबदला देणे, पगार देणे. हँडसमली, जनरसली, जे त्याच्या कामावरती खुश होऊन त्यामुळे आपला बिझनेस जो आहे तो भरभराटीला आलेला आहे, त्यामुळे त्याला भरपूर मानधन दिलं जायचं, भरपूर पगार दिला जायचा विथ अ व्हेरी गुड सॅलरी. हँडसमली, हँडसमली मीन्स जनरसली, विथ ओपन हँडेड, हात मोकळे करून, की अजिबात त्यामध्ये याला खूप पगार जातोय अशी मनामध्ये कोणतीही खंत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला वाटत नव्हती. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली.
आणि तो जो पगार मिळायचा, ते जे मानधन त्याला मिळायचं त्या बदल्यामध्ये, त्यामध्ये त्याच्या फॅमिलीच्या, मेसन गवंड्याच्या फॅमिलीच्या सर्व गरजा पूर्ण होत असत विदाऊट एनी स्कार्सिटी, म्हणजे कोणत्याही प्रकारचं दुर्भिक्ष किंवा कमतरता त्यांच्या घरामध्ये नव्हती. द मेसन thus continued वर्किंग विथ ग्रेट डिव्होशन फॉर मेनी इयर्स. आणि मग हा जो गवंडी आहे त्याने खूप खूप वर्ष निष्ठापूर्वक काम केलेलं आहे घरं बांधण्याचं. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. किती दिवस त्याने काम केलं की जोपर्यंत तो आजोबा होत नाही आहे, म्हणजे तो आता आजोबा झालेला आहे आणि एवढी वर्ष त्याने अतिशय निष्ठापूर्वक विथ डिव्होशन काम केलेलं आहे. नाव देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर. आता त्याने हे डिसाईड केलं की हा रिटायरमेंटचा कालावधी आहे, मी सुद्धा आजोबा झालेलो आहे, म्हणजे आता मी रिटायर झालं पाहिजे. अँड स्पेंड टाईम प्लेइंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि माझी जी नातवंड आहेत त्या नातवंडांसोबत मी खेळण्यामध्ये बागडण्यामध्ये वेळ घालवला पाहिजे. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन. हा जो मेसन होता तो अतिशय फर्म माइंडेड म्हणजे ठाम मताचा होता. एकदा त्याच्या मनामध्ये विचार आला, त्याचं मत पक्क झालं की तो ते करायचाच, असा ठाम माइंडेड पर्सन. फर्म माइंडेड पर्सन, ठाम मताचा होता. ही इन्फॉर्म्ड हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. त्याने त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की मी आता रिटायरमेंट घेतोय, हे घर बांधण्याचं जे काम आहे त्यामधून मी रिटायरमेंट घेत आहे. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टन. डिसहर्टन मीन्स डिसअपॉइंटेड. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो अतिशय नाराज झाला. अरे किती छान काम करणारा गवंडी आहे, अतिशय प्रामाणिकपणे तो काम करत असतो आणि त्याने केलेली जी घरं आहेत ती खरंच खूप उत्कृष्ट प्रतीची असतात. टू लॉस सच अँड एक्सलंट वर्कमन. त्यामुळे तो डिसअपॉइंट होतो की इतका एक्सलंट काम करणारा व्यक्ती आता आपण गमावणार आहोत. अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू हिज जॉब. अर्ज्ड मीन्स विनंती करणे. तो त्या मेसनला विनंती करतो की तुम्ही हा जॉब आहे तो कंटिन्यू करा, माझ्याकडे काम कंटिन्यू करा. बट टू नो अव्हेल. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. टू नो अव्हेल मीन्स ऑफ नो यूज. या विनंतीचा काहीही उपयोग झाला नाही. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड. त्या गवंड्याने त्याच्या मनाची पूर्ण तयारी केली होती. अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. आणि पुढे काम करण्यासाठी नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. पण शेवटी काय होतं बघा, तो कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स करतो, म्हणजे त्यांचं मन, मेसनचं मन परिवर्तित करतो. कशासाठी की शेवटचं एक घर बांधून द्या मला. ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. अतिशय सुंदर अशी जागा, लोकेशन निवडलेलं आहे त्या घराचं आणि त्या ठिकाणी मला एक सुंदर घर बांधून द्या ॲज अ स्पेशल फेवर. आणि एक तो खास विनंती करतो तो गवंड्याकडे की ठीक आहे रिटायरमेंट घ्या पण एक शेवटचं घर मला बांधून द्या. द मेसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स. मेसन ॲग्री होतो यासाठी, सहमती दर्शवितो विथ ग्रेट रिलक्टन्स. रिलक्टन्स मीन्स अनविलिंगनेस, नॉट विलिंगली, रिलक्टन्स. गवंड्याची इच्छा अजिबात नसते काम करण्याची, पण एक कॉन्ट्रॅक्टरच्या विनंतीला मान देऊन खास विनंती केलेली असते. तो घर बांधण्यासाठी तयार होतो. द मेसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टंट, नॉट टू हॅपीली आयदर. पण तो काही फारसा आनंदी नसतो यामध्ये. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. आता हे घर बांधण्याचं काम सुरू होतं. It was a most beautifully designed house to be built at a sought after location.
एक खूप सुंदर डिझाईन केलेलं हाऊस असतं हे, आणि त्यासाठी जे लोकेशन निवडलेलं असतं ते सुद्धा खास लोकेशन असतं, सॉट आफ्टर खास निवडलेलं लोकेशन असतं. हावेव्हर द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड, हे सर्व असूनसुद्धा तो जो गवंडी आहे तो त्या कामामध्ये त्याचं मन रमवू शकत नाही. अँड हार्ट इन हिज वर्क, त्याला आनंद वाटत नाही ते काम करताना, फक्त तो काम करत असतो. एक आपल्याला आपल्या कॉन्ट्रॅक्टरने विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीचा मान म्हणून तो काम करत असतो. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली, करायचं म्हणून करणे. बऱ्याच वेळा आपल्यालाही सांगितलं जातं बघा, मनापासून करा. कोणतंही काम जे असेल ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे, उगाच करायचं म्हणून करू नका. शाळेमध्ये शिक्षक आपल्याला खूप वेळा ही गोष्ट सांगतात, कोणतंही काम मनापासून प्रामाणिकपणे करा. पण हा जो मेसन आहे आजपर्यंत त्याने सगळी कामं खरंच खूप प्रामाणिकपणे विथ डिवोशन केलेली असतात, आणि आत्ता त्याला रिटायरमेंट घ्यायची असते, पण तरीही त्याच्या इच्छेविरुद्ध हे शेवटचं काम त्याला करायचं असतं. म्हणून तो त्या कामामध्ये मन गुंतवू शकत नाही आणि उगाच काम करायचं आहे, आपल्याला हे काहीतरी पूर्ण करून द्यायचं आहे या विचाराने तो ते काम करत असतो. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली, त्यामुळे अतिशय ओबडधोबड असं त्याचं काम आत्ता झालेलं असतं. अँड केअरलेसली, निष्काळजीपणासुद्धा खूप असतो. विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो, डेडिकेशन नसतं, डिव्होशन नसतं. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी, आणि बिल्डिंग मटेरियल इतर वेळी या अगोदरची घरं बांधताना तो बिल्डिंग मटेरियल असं चेक करून घ्यायचा, चांगल्याच क्वालिटीचं असलं पाहिजे. पण यावेळी बिल्डिंग मटेरियल जे आहे ते लो क्वालिटीचं होतं, तरीही त्याने तक्रार केली नाही की हे लो क्वालिटीचं आहे, हे बदललं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं वापरलं पाहिजे. आहे त्या मटेरियलमध्ये त्याने ते बांधकाम पूर्ण केलेलं आहे. लो क्वालिटी तर लो क्वालिटी, त्याला काही फरक पडला नाही. बट ही डीड नॉट केअर, त्याने त्याची काळजी केली नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याने ते जे काम आहे, शेवटचं काम, शेवटचं घर त्याचं अतिशय घाईघाईमध्ये पूर्ण केलेलं आहे. हेस्ट. याच्याशी रिलेटेड एक प्रोव्हर्ब आहे बघा मुलांनो, हेस्ट मेक्स वेस्ट. ऐकले असेल तुम्ही. अतिशय घाई गडबडीत केलेले जे काम असतं ते खरंच वाया गेलेलं काम असतं, त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. आणि मग ह्या ज्या गवंड्याने आहे ते हे या ठिकाणी हेच केलेलं असतं, हेस्ट मेक्स वेस्ट. त्याचं जे काम आहे ते फारसं चांगलं झालेलं नसतं. अँड फायनली रिटायर, आणि आता तो शेवटी या कामातून रिटायर झालेला आहे. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला एक साधारण अंदाज असतो की किती दिवसांमध्ये घराचं काम पूर्ण होणार आहे, पण अपेक्षेपेक्षा अतिशय कमी दिवसांमध्ये हे घर तयार झालेलं आहे. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स, घराचं जे स्ट्रक्चर असतं ते अतिशय ओबडधोबड असतं. वीक वॉल्स, भिंती ज्या आहेत त्या खूपच वीक असतात. पुअर फिनिश, याचं जे फिनिशिंग असतं तेही फारसं चांगलं नसतं, अजिबात चांगलं नसतं. म्हणजे बघितल्यानंतरच लगेच कळतं की काही चांगलं घर बांधलेलं नाही आहे. पुअर म्हणजे पुअर याचा अर्थ इथे गरीब नाही घ्यायचा, तर जे घराचं फिनिशिंग आहे ते चांगलं किंवा वाईट या अर्थाने, की अजिबात चांगलं नाही आहे. अँड डीड नॉट लुक ॲज गुड ॲज ॲट ऑल ॲज डिझाईन. ज्याप्रमाणे आपल्याला डिझाईन करून आलेलं घर आहे त्याप्रमाणे तर अजिबात हे घर दिसत नव्हतं. यट द मेसन डीड नॉट केअर. हे सगळं त्या गवंड्याला कळत होतं, पण तो त्याची फिकीर करत नव्हता. ही इन्फॉर्म्ड द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. त्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टरला इन्फॉर्मेशन दिली, माहिती दिली की हे घर बांधून तयार झालेलं आहे आणि या घराच्या चाव्या मी आता तुमच्याकडे सोपवत आहे. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. ज्या ठिकाणी बांधकाम चालू होतं त्या साईटवरती कॉन्ट्रॅक्टर येतो. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक लिगल डॉक्युमेंट्सची फाईल असते. लिगल कायदेशीर,
कागदपत्रांची फाईल असते. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम. तो गवंडी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे नवीन घराच्या चाव्या सोपवितो. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. टू सी इट. पण तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो चाव्या त्या मेसनच्या हातामध्येच तशाच ठेवतो आणि ते जे घर बांधलेलं आहे आतमध्ये घरामध्ये प्रवेश करत नाही. जनरली घर कसं बांधलेलं आहे, बिल्डिंग कशी बांधलेली आहे हे पाहण्याचं काम ते करत असतात, पण कॉन्ट्रॅक्टर असं काहीही करत नाही. इन्स्टीड विथ अ ब्रॉड स्माईल. अतिशय असं मोठ्याने हसरा चेहरा करून मोठं हास्य त्याच्या चेहऱ्यावरती असतं. ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन. तो काय करतो, त्याच्या हातामध्ये असलेली जी कागदपत्रांची फाईल आहे ती कागदपत्रांची फाईल आणि चाव्या तशाच गवंड्याकडे देतो. टू द मेसन अँड सेड बीमिंग हॅपी टोन. आणि बीमिंग हॅपी म्हणजे खूप आनंदाने, हर्षोल्लास, खूपच आनंदाने त्याच्या चेहऱ्यावरती इतका आनंद पसरलेला असतो कॉन्ट्रॅक्टरच्या आणि तेवढ्याच आनंदाने ती फाईल आणि त्या कीज तो मेसनकडे देतो आणि खूप आनंदी आवाजामध्ये तो सांगतो, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. हे डॉक्युमेंट्स काय आहेत माहिती आहे का? हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते या नवीन घराचे डॉक्युमेंट्स आहेत आणि या नवीन घराची जी ओनरशिप आहे ती तुमची आहे. हे नवीन घर मी तुमच्या नावावरती केलेलं आहे. द हाऊस इज युअर्स. हे जे घर बांधून पूर्ण झालेलं आहे ते तुमचं घर आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मी प्लॅनिंग केलं होतं की रिटायरमेंटच्या वेळी मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यावं आणि हे घर माझ्याकडून तुम्हाला आता गिफ्ट असणार आहे. इथे आपला लेसन संपतो आहे मुलांना. पण बघा आता काय वाटलं असेल त्या मेसनला, त्या गवंड्याला आता काय वाटलं असेल? कारण ते घर बांधताना कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट त्याने घेतला नव्हता. त्या कामाची क्वालिटी पाहिली नव्हती. फक्त तो काम करत होता, पूर्ण करायचं आहे म्हणून तो काम पूर्ण करत होता. पण आता हे ॲज अ रिवॉर्ड म्हणून ते घर त्यालाच मिळालेलं आहे. मग म्हटलं होतं की नाही आपण मघाशी, ऑलवेज डू युअर बेस्ट. नेहमी जे काही काम कराल, कोणतंही काम असू द्या, नेहमी ते काम बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मागच्या पोएमध्ये आपण अभ्यासलं होतं की टाईम विल गिव्ह यू रिवॉर्ड. योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाचं बक्षीस हे मिळतच असतं. त्यामुळे चांगले प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. बरोबर आहे. त्याच प्रकारे ही स्टोरीसुद्धा आपल्याला मॉरल या ठिकाणी शिकवत आहे. यू रीप व्हॉट यू सो. तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे आणि त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे डू युअर बेस्ट. तुमचं जे काम आहे ते खरंच अतिशय प्रामाणिकपणे करत राहा शेवटपर्यंत. धन्यवाद.